उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि याच व्हिडिओ नंतर आता विरोधकांनी सुद्धा जोरदार टीका करायला सुरुवात केलेली आहे। या IPS महिला अधिकारी आहेत अंजना कृष्णा। आता अंजना कृष्णा यांनी थेट अजित पवार यांच्यासोबत पंगा घेतल्याचं पाहायला मिळतंय। मात्र नेमक्या या आहेत तरी कोण, संपूर्ण वादाचं प्रकरण काय आहे, या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेऊयात। अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं पॉवरफुल नाव। 40 वर्षांची राजकीय कारकीर्द, सर्वाधिक 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा रेकॉर्ड, महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा, प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये धाक। अजित पवारांना न ओळखणारा एकही माणूस महाराष्ट्रात तरी सापडायचा नाही। अशा अजित पवारांना एक महिला IPS अधिकारी थेट नडल्या आणि त्या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे IPS अंजना कृष्णा। ठीक है सर। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? त्याचं झालं असं, माढ्याच्या कुर्डू गावात अवैध उत्खननाची तक्रार करण्यात आली। यानंतर DSP अंजना कृष्णा टीम सोबत घटनास्थळी पोहोचल्या। पोलिसांनी मुरमाचं उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली। यावेळी उत्खनन करणारे आणि अधिकारी यांच्यात मोठा वाद झाला। उत्खनन करणारे लाठ्या काठ्या घेऊन आले, अधिकाऱ्यांना दमदाटी केली, पण अंजना कृष्णा मागे हटल्या नाहीत। ते आपल्या कारवाईवर ठाम राहिल्या। आता अधिकारी मागे हटत नाही म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता बाबा जगताप यानं तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला। त्यानं DSP अंजना कृष्णा यांच्याकडे फोन दिला। यावेळी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले, पण अंजना कृष्णा यांनी फोनवरून कोण बोलतंय हे मला कसं कळणार असा प्रतिसवाल केला। मग काय, अजित पवारांच्या रागाचा पारा चढला आणि पुढे दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं ऐकूयात। ठीक है सर। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही। मैं डेप्यूटी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको। आता अंजना कृष्णा ऐकत नाहीत म्हटल्यानंतर अजित पवारांना त्यांच्या नंबरवर कॉल करून बोलणं करावं लागलं। तेव्हा कुठे कारवाई थांबली। या प्रकरणानंतर IPS अंजना कृष्णा सध्या चर्चेत आहेत। अंजना कृष्णा या मूळच्या केरळच्या आहेत। वडिलांचा कपड्याचा व्यवसाय होता आणि आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करायची। 2023 मध्ये त्या UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाल्या। त्यांची पहिलीच पोस्टिंग केरळच्या त्रिवेंद्रम मध्ये झाली आणि 2024 मध्ये सोलापूर ग्रामीण मध्ये त्यांची बदली झाली। अंजना कृष्णा या सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत। UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना त्या मार्गदर्शन करतात। म्हणजे अगदी करिअरच्या सुरुवातीलाच अंजना कृष्णा यांनी बडा पंगा घेतलाय। थेट अजित पवारांनाच भिडल्यामुळे त्या सध्या चर्चेचा विषय झाल्यात। पण अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यातला हा वाद इथेच संपत नाही। अजित पवारांनी एका महिला अधिकाऱ्याला धमकावलं असा आरोप अंजली दमानी यांनी केलाय। याशिवाय शेतकरी संघटनेचे नेते अंजना कृष्णा यांच्या समर्थनात उतरले। कुर्डू गावात एक IPS अधिकारी बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यावर कारवाई करायला जाते। अजितदादाचे कार्यकर्ते वेडा टाकतायत आणि अजितदादाला फोन करतायत। अजितदादाचा फोन येतोय की मी DCM बोलतोय, अमुक बोलतोय, तमुक बोलतोय, तुझी दादागिरी झाली, तुझ्यावर कारवाई करीन। म्हणजे एका बाजूनी लाडकी बहीण योजना आणता, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणता, आणि दुसऱ्या बाजूनी मुलीसारख्या आपल्या वयाच्या असणाऱ्या एका नवीन IPS अधिकाऱ्याला दम दिला जातो। त्यांना चक्कर येते, पाणी पाजलं जातं, बसवलं जातं। त्या ठिकाणी प्रांत आहेत, तहसीलदार आहेत, त्यांच्या अंगावर लोक जात आहेत, शिवेगाळ करतायत, तलाट्याला मारहाण होती आणि अजितदादाचा फोन झाल्यानंतर त्या गावातून हुसकावून लावण्यात येतंय, पळवण्यात येतंय। अद्याप 4 दिवस होऊन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही। तर अजित पवारांची बाजू सावरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते पुढे आलेत। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय आणि अत्यंत खोडसाळपणे त्या व्हिडिओमध्ये DYSP अंजली प्रकाश यांना त्यांनी झापल्याबद्दलची एक चुकीची बातमी चालली आहे। वस्तुस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गाव इथे समस्त तिथले शेतकरी
तहसीलदारांच्या कारवाई विरुद्ध एकत्र आले होते। त्यावेळेला DYSP अंजली प्रकाश तिथे उपस्थित होत्या आणि एका प्रोबेशनरी IPS अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कोण अशा प्रकारचा प्रश्न जर एक अधिकारी विचारत असेल तर हे देखील चुकीचं आहे। एखादं काम आवडलं नाही किंवा कामात दिरंगाई केली तर अजित पवार अधिकाऱ्यांना थेट झापतात, पण या महिला अधिकाऱ्याला झापणं अजित पवारांना जड गेल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, सोलापूर।